आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. देतो प्रभूला. मोठं काम प्रभू सगळ्या जगभर करत आहे. असाधारण गोष्टी ज्याच्या संबंधानं बायबल सांगितलं की बुद्धी आणि सामर्थ्याच्या पलीकडे देव काम करतो. ज्याचं आम्हाला वाटतं की जगातले सगळे मार्ग बंद झाले आणि आता प्रश्न पडतो की आमच्यासमोर कोणताच मार्ग नाही, परंतु त्यावेळेस देवाला हात मारणं फार गरजेचं आहे. प्रॉब्लेम काय माहिती का, कधी कधी समस्या आल्यावर आम्ही जास्त हातपाय मारतो. कुठपर्यंत माहिती का, जोपर्यंत आमचे हातपाय चालतात आणि मग सगळी शक्ती क्षीण झाली मग आम्ही देवाला हात मारतो. पण धन्य ते लोक आपली शक्ती रिझर्व ठेवतात आणि सुरुवातीलाच देवाला हात मारतात. समस्येमध्ये देवाला हात मारणं देवाला आवडतं. मुळामध्ये देव स्वर्गामध्ये आराम करण्यासाठी बसलेला नाही. बऱ्याच वेळा मला असं वाटतं देवाला कशाला त्रास, बरीच किती त्रास द्यायचा देवाला. मुळात देव ही व्यक्ती सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती आहे, सगळ्यात शक्तिशाली. माणूस थकतो. पृथ्वी तलावरती राहत असताना आमच्याकडं एक मर्यादा आहे, लिमिटेशन्स आहेत आमच्या ताकदीला, आमच्या विचाराला, आमच्या पुरवठ्याला. पण देव अमर्यादित शक्तीचं स्त्रोत आहे. प्रचंड ताकद, प्रचंड शक्ती त्याच्यामध्ये. म्हणून ज्याला देव समजला तो व्यक्ती स्वस्थ न राहता सगळ्या परिस्थितीमध्ये देवाला हात मारतो. मला कुणीतरी एका सिस्टरने सांगितलं की छातीमध्ये ते एक्सरे काढला, काय काय काढतात माझ्या लक्षात नाही, पण ते म्हटलं की ते काढलं आणि त्याच्यात पुष्कळ गाठी असल्याचं डॉक्टरला सांगितलं. काय म्हणतो, सोनोग्राफी करा. मग डॉक्टर म्हटले की आता ते ऑपरेशन करावं लागेल, त्याच्याशिवाय त्या गाठी जाणार नाही. मग टेस्टिंगसाठी पाठवू आणि टेस्टिंग केल्यावर जवळजवळ 90% कॅन्सरची शक्यता आहे. म्हणजे त्या गाठी म्हटलं की कॅन्सर ठरलेलाच आहे. मग त्या लोकांना आठवलं की युट्यूबला अशा आम्ही अनेक साक्ष ऐकल्या की गाठी देवानं नष्ट करून टाकल्या. चला हा या देवाचं सामर्थ्य आपण पण अनुभव. आणि मग त्यांनी कॉल केला. ते म्हटले डॉक्टरला 8 दिवसांनी आम्ही येतो चेकिंगसाठी, पुन्हा सोनोग्राफीसाठी, पुन्हा टेस्ट करा. मग कॉल केला, त्यांच्यासाठी प्रार्थना केली. 8 दिवसांनी हॉस्पिटलमध्ये गेले. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर सोनोग्राफी केल्यावर सगळ्या गाठीच गायब झाल्या होत्या. इतकं महान काम देव करतो. पण म्हटलं देवाच्या सामर्थ्याला मर्यादा, आणि देवाला मर्यादित ठेवू पण नाही. आम्हाला असं वाटतं की हे प्रश्न देव कसे सोडवेल, ते प्रश्न देव कसे सोडेल. अहो तो देवच आहे. आणि जगातले प्रत्येक प्रश्न नष्ट करण्याची ताकद फक्त प्रभूमध्ये आहे. प्रत्येक प्रश्न बघा, कोणता का प्रश्न असो, लेकरांचा असो, नवऱ्याचा असो, नोकरीचा असो, आर्थिक प्रश्न, सावकाराचा प्रश्न, कर्जाचा प्रश्न, डिप्रेशनचा प्रश्न, या सगळ्या प्रश्नातनं सुटका देणारं देवाचं नाव, येशूच त्याचं नाव. म्हणून आशेनं या. मला काल एका सिस्टरनं फोन केला आणि सांगितलं, साक्ष सांगितली, पास्टर त्यांनी तारीख पण दिली, माझ्या लक्षात नाही ती तारीख, व्हॉट्सअपच्या स्टेटसवरती ती तारीख आहे. ते म्हटले आम्ही चर्चला आलो, सगळं कुटुंब मोहोळच्या आसपास कुठंतरी ते राहायला होते, तिकडून आलो. मग जाताना प्रार्थना केली. प्रार्थना करताना मी अशी प्रार्थना केली, देवा जाताना यांचं संरक्षण कर. मी बाहेरून आलेल्या लोकांसाठी त्याची प्रार्थना करतो, यांच्या प्रवासात त्यांच्याबरोबर तू राहा. आणि नेमकं त्या मोहोळच्या आसपास गेल्यावर त्यांना गाडीने उडवलं. आणि ते म्हटले एवढा जवळ अपघात झाला, पण त्याच्यामध्ये देवानं आमचं सगळं कुटुंब सुरक्षित ठेवलं. का तर आम्ही या चर्चमध्ये येऊन गेल्यामुळंच देवाने आम्हाला वाचवलं. शास्त्रात लिहिले की तुझ्या उजवीकडं सहस्रावधी पडतील आणि डावीकडं, पण ते तुला भेटणार. मग सिंधुदुर्गची साक्ष ती तशीच आहे की हा किती दरडीमध्ये लोक मेले, कोसळे, सगळंच झालं. परंतु ते लोक आपल्या चर्चमध्ये येऊन गेले होते सिंधुदुर्गामध्ये. त्यांना इथे यायला आवडतं.
चर्चसाठी पण त्यांनी फार मोठी मदत केली. आणि मग ते म्हटले की चला पाणी आता आमच्या भावाच्या घराच्या जवळ आलं, आता पाणी घरात शिरणार, प्रार्थना करू आपण. देव जसं एलियानं प्रार्थना केली पाऊस थांबला, तसं देवाच्या सेवकाचं काम अजून पण तसंच आहे. आणि देवाचं सामर्थ्य हे बायबल मधलं सामर्थ्य म्हणजे इतिहास नाही. देवाचं वचन वर्तमान आहे, भविष्य आणि भूतकाळ आहे. तिन्ही काळामध्ये काम करणारं देवाचं वचन, तिन्ही काळामध्ये. आता पाणी घरात शिरणार आणि घरात पाणी शिरल्यावर ते साप विंचू सगळं आतमध्ये येणार. तेवढ्यात त्यांनी प्रार्थना करण्यासाठी सांगितलं आणि प्रार्थना केल्यावर बरोबर पाणी तिथं स्टॉप झालं. त्याच्यानंतर पाऊस नियंत्रणात आलं, सगळं पाणी रिकामं झालं. म्हणजे लक्षात ठेवा, देव सर्व ठिकाणी काम करतो, सगळ्या ठिकाणी काम करतो. तुम्ही अस्वस्थ होऊ नका, कशी का परिस्थिती असताना तुम्हाला अस्वस्थ. आणि एक गोष्ट द्यायला लागेल, समोरची जी गोष्ट दिसते ना त्याच्यानं आमची शांती डळते. प्रॉब्लेम काय माहिती का, माणसाला अशांत काय करतं, समोर दिसणारी गोष्ट. आणि जेव्हा समोर दिसणाऱ्या गोष्टीचा तुम्ही जास्त विचार करता त्यास तुम्ही अशांत राहता. का शांती गेलेली आहे, जे दिसतं त्याच्यावर. कधी कधी अजून रिझल्ट यायचा बाकी असतो तर लेकरं आत्महत्या करून मरून जातात. मग रिझल्ट लागल्यावर कळतं अरे 75% 78% पास झाले. मग घडलं का, त्या तारखेला आम्ही महत्वाची तारीख पाहतो आणि त्या तारखेला मला असं वाटतं की सक्सेस माझ्याकडे येणारच नाही. आणि कित्येक लेकरं गेलीत, सुसाईड केलं त्यानं, नंतर रिझल्ट कळा. कित्येक वेळा रिझल्ट पण आला, त्यानंतर रिझल्ट आल्यावर निराशेमध्ये गेले, बोर्डाच्या चुकीनं त्यांना कमी मार्क दाखवले, नंतर ते पास पण झाले. तशा पण साक्षी आपण ऐकलेल्या, स्टेटसवर तशा पण साक्षी आहेत. प्रभूनं ते पण काम केलं. म्हणून सांगतो, धैर्य सोडू नका, अजिबात धैर्य सोडू नका बरं. आणि एक गोष्ट लक्षात, देवाला निर्भीड लोकांची गरज आहे. म्हणून तर त्या गेदोनाला म्हटला, ज्यांना युद्ध हा शब्द ऐकल्याबरोबर भीती वाटते त्यांनी जावा. 22,000 लोक निघून गेले. किती गेले, तेवढेच्या तेवढे निघून येईल. मग निघाले तर सगळे गाव जेवण असल्यासारखं, कोणाला युद्धाला जायचं, सगळेच्या सगळे गाव जेवण म्हणले. आणि युद्ध हा शब्द ऐकल्यावर घाबरले. तो म्हटलं हे उपयोगाचे नाही. आणि शेवटी काटछाट करून राहिले की तो 300. तो म्हटलं याच्याद्वारे मी मोठा विजय देणार. म्हणजे देव विजय त्या लोकांना देतो ज्याच्यामध्ये डेअरिंग आहे. धाकधूक होत आहे, माझी छाती दुखती, माझं डोकं दुखतंय, माझी कंबर बसली, माझं धडधड झालं, पटकन कबरे जा. तुमचं बाहेर काहीच काम नाहीये. देवाला लढणाऱ्या लोकांची गरज आहे. लढत राहा. समोर मृत्यू दिसला तरी घाबरायचं नाही, कारण शास्त्र सांगतं मृत्यू छायेच्या दरीतून, म्हणजे मृत्यू छायेची दरी असणार आहे. नुसतं ते पोपटासारखं स्तोत्र नाही, मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी 23 स्तोत्र म्हण. हा पोपट बोलतो, पटपट 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 पोपट मोठा होतो आणि मृत्यूचं भय आल्याबरोबर कंबर बसली. सिंहाच्या गुहेमध्ये आणि धगधगीत भट्टीच्या अग्नीच्या भट्टीमध्ये पडलं तरी मृत्यूचं भय जाता कामा नये. कधीच मृत्यूचं भय त्याच्यामध्ये असतं. देवाच्या लोकांनी नेहमी बोल्ड असलं पाहिजे. हा चेहरे कधी म्लान असू देऊ नका. सतत बिर्याणी खाल्ल्यासारखं फ्रेश दिसत, कधी पण काय केलं एकदम फ्रेश दिसलं पाहिजे. कामामुळे बंद आहे ना सध्या, नाही तर किती वाढदिवस किती बिर्याणी असतात नाही का, किती मजा असते, किती एकत्र यायचं, किती एन्जॉय. कुणाचा वाढदिवस आणि कुणाचं काय, इतके फ्रेश असतो आपण. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. बोल म्हणतो, पुन्हाही सांगतो आनंद करा. सगळ्या चिंता काळजात देवावरती सोपवायची. एकदा देवाच्या घरामध्ये, आणि देवाच्या लोकांचं वैशिष्ट्य काय माहिती का, ते सगळं देवावरती टाकून निवांत राहतात. हालेलुया. आणि देवाला पण तसल्याच लोकांची गरज आहे. आमेन. आपलं ओझं घेऊन पाठीवर वाकत वाकत चालणारे लोक देवाला आवडत नाही. म्हणून उधळ्या पुत्र सगळं उधळून आला आणि तो शहाणा माणूस घरामध्ये वाट बघत बसला, बाप कधी बोकड कापतोय. बापाने बोकड नाही कापला, पण उधळ्या पुत्र उधळून आल्यावर त्याच्यासाठी अख्खा बैल कापला. हो, हालेलुया. म्हणजे देवाला अशा लोकांची गरज आहे, सगळं ओझं त्याच्यावरती टाकायचं. हालेलुया. निश्चित राहा बरं का, एकदम निश्चित राहा. मी म्हणतो की तुमचा देव तुमच्या कल्पनेच्या पलीकडे काम करणारा देव आहे. कल्पनेच्या पलीकडून काय, कधी कधी तुमची बुद्धी काम करणार नाही, थक्क होऊन जा.
थक्क होऊन जाल, इतके मिरॅकल्स देव करतो. आणि देवासाठी चमत्कार हा त्याचा स्वभाव आहे. दुसऱ्या भाषेमध्ये मी असं म्हणेल, श्वास घेणं जसं आवश्यक आहे एखाद्या व्यक्तीला आणि श्वास सोडणं जसं आवश्यक आहे, तसं देवाचा चमत्कार हा देवाचा श्वास आहे. तो सोडला ना मग तिथे चमत्कार करणार असतो. म्हणजे रोज देव कुठं ना कुठं तरी चमत्कार करत असतो आणि त्या चमत्काराचा भाग तुम्ही बनायला पाहिजे. त्या चमत्काराचा भाग तुम्ही बनला पाहिजे ना. आम्ही दुसऱ्यांच्या साक्षीला टाळ्या वाजवायचं नाही. देवाला म्हणायचं एक दिवस माझी वेळ येऊ दे की माझ्यासाठी लोकांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे, माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे. लोक तुम्हाला शोधत आले पाहिजे, काय तुमची टेस्टमनी, काय तुमच्या साक्षी. आणि मी तर म्हणतो येणाऱ्या दिवसामध्ये या शिलोतल्या एका व्यक्तीला पकडून महाराष्ट्रात बोलवलं पाहिजे. तुमच्या किती भारी साक्षी आहेत तुमच्याकडं, किती भारी तुमच्या साक्षी आहेत. शिक्षणामध्ये असेल, खरं पण तुमची तेवढी भारी असली पाहिजे बरं का. एवढीच भारी तुमची गरज असली पाहिजे. असं समजू नका की देवाने तुम्हाला पृथ्वी तलावर नुसती झोळी घेऊन फिरायला लावला. तुमचा देव तुम्हाला झोळीत फिरायला लावणारा देव नाही. तुमचा देव शक्तीच्या पलीकडं आशीर्वाद देणारा आहे. शक्तीच्या पलीकडं बरं का, तुमच्या शक्तीच्या पलीकडं. काल एका व्यक्तीचा विचारायचा, इंजिनियरचा, बिल्डरचा फोन आला आणि तुम्हाला म्हणाला, अहो तुम्ही चर्च बांधायला लागला मला कळलंय आणि माझी इच्छा आहे की माझं टॅलेंट तुमच्या चर्चमध्ये सगळं वापरलं जावं. सगळं मी तुम्हाला डिझाईन आता सगळं झालं. मी म्हटलं खूप धन्यवाद, तुम्ही मदत करायला तयार नाही हो. तुमच्या चर्चमध्ये माझा भाग असावा असं मला वाटायला. म्हणजे लोक किती एक्साइटेड आहेत का हे चर्च एक इतिहास घडवणारं चर्च असेल महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आणि मी तर म्हणतो वर्ल्डमध्ये. शिलो जगाच्या इतिहासामध्ये असेल, जगाच्या इतिहासामध्ये बरं का. कारण जगातले लोक इकडं लक्ष लावून बसले. किती देश पाहतात तुम्हाला माहित पण नाही. कितीतरी लोक म्हणतात आम्ही पाहतो. परत इंग्लंडच्या एका व्यक्तीनं मला सांगितलं की एक मिटिंगचं आपण परवा दिवशी टाकलं. शुक्रवारची आपली प्रेयर बंद आहे, मग दर गुरुवारी तर आपल्याला टाकावं लागतं लाईव्ह. मग ते मिटिंगचं जेवढ्या तुमच्या बाहेर मिटिंग असतात त्या सगळ्या मिटिंगचं आम्हाला पाठवा. म्हणजे परदेशातल्या लोकांना इंडियामध्ये असणाऱ्या या सोलापूरच्या चर्च मधल्या पाळकाच्या मीटिंग मध्ये इंटरेस्ट आहे. हा कुठं तुम्ही इंग्लंडमधल्या लोक असे कितीतरी लोक जे वचनाची केले राहलेले. आता एक गोष्ट करायची तुम्हाला, आपल्या चर्चला जवळजवळ मला वाटतं स्लॅब पर्यंत 2500 पोते लागणार. किती पोते? 2500 पोते म्हणजे जवळजवळ 285 गुणिले 2500 तर 6 लाखापर्यंत जातं. पण एकदम सोपं आहे. कसं सोपं आहे मी तुम्हाला सांगतो. तुमच्या ओळखीचे 10 लोक असतील का नाही, तुमचे नातेवाईक. बरं तुमचा एक नातेवाईक तुम्हाला 10 पोते देऊ शकतो का नाही? शब्द टाकायचा. देवाच्या मंदिराला थोडी नाही म्हणणार. तुमच्या घर पाडतील पण देवाचं मंदिर उभं करतील ना ते. मग तुम्ही त्यांना सांगायचं एक 10 पोते, तुम्ही 10 पोते म्हणजे 285 म्हणजे 2850 रुपये. एक नातेवाईक जर तुम्हाला देत नाही तर मग तुमची लायकीच नाही म्हणावं लागेल. एका व्यक्तीनं जर समजा 10 लोक जमा केले, चला 10 पोते, तर एका व्यक्तीने 10 व्यक्ती जमा केल्यावर किती होतात? 100 पोते. आणि असे 10 लोक जर सापडले तर 1000 पोते. किती सोपं आहे. 10 लोक सापडले तर, अहो आतापर्यंत मी 50-55 लाख जमा केले. तुम्ही 10 पोते जमा करू शकत नाही. आतापर्यंत जवळ आपल्या चर्चला 10 या जमिनीमध्ये 10 लाख रुपये गेले. कळतं का तुम्हाला? 10 लाख रुपये गेले. पण आपण नील नाही. आणि हे जरी उभे राहिले नाहीत ना, मी तुम्हाला सांगतो जसं प्लॅन आहे तसं चर्च होणार. जसं आहे तसंच बरं का. मी तर म्हणतो त्याच्यापेक्षा भारी असेल. इतकं सुंदर असेल, इतकं सुंदर असेल ना तर तुम्हाला चर्चमध्ये बसावं का उभं राहावं असं वाटेल. अगदी बसण्याची व्यवस्था, आतमधला AC, इंटेरियर, खुर्च्या, सगळं इतकं सुंदर. हे प्लास्टिकच्या खुर्च्या नाही बरं का. आता उपर अगदी वरचं आता एकदम सुंदर सगळं छान प्लॅनिंग करून. साऊंड सिस्टम आजच्यापेक्षा सुंदर. आत्ताच एवढी सुंदर आहे तर त्यावेळेस किती सुंदर असेल.
मग हे सगळं आपल्याला करायचं. खिडक्या वेगळ्या आहेत, कारण आवाज बाहेर जाणार नाही, तुमचा आवाज तुमच्यापर्यंतच राहणार, बाहेर जाणार नाही. त्यामुळं त्या खिडक्या सुद्धा आपण सगळ्या वेगळ्या करणार आहोत. आतला दरवाजा सुद्धा उघडला की आपोआप बंद, त्याला ढकलायची गरज नाही. आणि लवकर येणाऱ्या व्यक्तीला जागा, बाकीचे बसतील खाली, खुर्च्या पण मर्यादितच ठेवणार आहे. आणि तुम्हाला माहिती का, हे चर्च बांधून झाल्यावर महाराष्ट्रातनं लोक भेटी द्यायला येणार. महाराष्ट्रातलं मी तर तो अशी वेळ येईल ना, तुम्हा लोकांना जागाच मिळणार नाही, बाहेरचेच लोक बसून जाईल. आणि सोलापुरातल्या लोकांना तर जागाच द्यायची नाही बिलकुल, बसून द्यायला लागेल. इतकं सुंदर सगळं बांधायचंय. प्रार्थना करा. आता बांधकाम चालू आहे, पण बांधकामाच्या अगोदर जरा जास्त प्रार्थना व्हायला पाहिजे, ठीक आहे. आता आपण प्रार्थनेचे पण दिवस करू, 12 तास 24 तास अशा प्रार्थना प्लॅनिंग करू का, कारण बांधकाम आता सुरू झाले, थांबायला तयार नाही, पटपट सुरू झालेलं आहे. ब्रदर सुहास लोखंडेंनी अतिशय मनात जोमानं काम करायला लागलेलं आहे. आणि आपण प्रार्थनेचं पाठ करतो, जेणेकरून बांधकाम पटकन वरील पटकन. मला सगळेजण विचारतात, अहो कधी बांधून होणार, काय सांगू तुम्हाला, आता कधी बांधून होणार हा सगळ्यांचाच प्रश्न आहे. मला पण वाटतं डिसेंबरपर्यंत सगळं स्ट्रक्चर उभं राहील, आपलं सांगडा तयार होईल आणि बीड बांधकाम पण चालू झालं तर बाकी. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो बरं का, आपल्या चर्चमध्ये एवढे चांगले आहेत ना, जर आतलं लाईटिंगचा सगळा खर्च 5 लाखाच्या आसपास आहे, 5 लाख रुपये खर्च येणार आहे. पण आपले ब्रदर प्रशांत, नीलू आणि ज्योत हे तिघं म्हटले सगळा लाईटिंगचा खर्च आम्ही करणार आहे. ते म्हटल्याबरोबर म्हटलं तर काय बोलू, मी त्यात तुमची जेवढी ताकद आहे तेवढंच करा बरं. नाही मी करणार म्हटलं. देवाच्या मंदिरासाठी सगळ्यांनी नुसतं असुसलेलं असलं पाहिजे. आणि आता लोक तसे आहेत, सगळ्यांनी इतकं मनोभावे दिले. कधी कधी लाज वाटते मला, की लोक एवढं कसं काय प्रेम करू शकतात चर्चवरती. त्यांचा डोक्यात दुसरा विचार असतो, फक्त चर्च, देवाचं मंदिर व्हायला पाहिजे. आणि कित्येक लोक त्याच्यासाठी त्यांचं डेडिकेशन, आणि या डेडिकेशनला तुम्ही पाहणार आहात हजारो आत्मे कारणामध्ये येणार आहे, पुष्कळ आत्म्यांचा उद्धार होणार आहे. माझा विषय तो नाही. परंतु आता परत किती पोत्या एका माणसाने 10 कनेक्शन. आता अगदीच काही लोकांची काही ओळखच नाही, त्यांनी 2 पण घेतले आणि 10 पोते जरी कुठून जमा करून आणून दिले तरी सुद्धा चांगले. पण तुमची जर पॉवर चांगली आहे, आणि मला असं वाटतं 2800, बरं जाऊ दे 50 वरचे सोडून डिस्काउंट देऊ आपण, 2800 एका नातेवाईकाकडनं घेतले किंवा तुमच्या ओळखीचे. आता पगारी सगळ्यांच्या बल्या लठ्ठ झाल्यात, लाख आहे का, आणि त्यांना देवाने तुम्हाला एवढे आशीर्वाद दिले, पुढे द्या मंदिरासाठी, आणि देतील बरं का लोक. तर असे तुम्हाला 10 लोक जर जमा केले की जे 2008, तुम्हाला माहित नसेल तर मी तुम्हाला लिस्ट काढून देतो तुमच्या नातेवाईकांची, कुणाकडे आहे मला माहिती आहे, तुम्ही फक्त माझ्याकडे या आणि शब्द तर टाकून बघा. प्रार्थना करा आज घरी गेल्यावर आणि शब्द टाका. 10 लोकांनी 2800 रुपये प्रमाणे 10 लोक 28,000 तुम्हाला देतात. किती सोपं आहे गणित. मी जर आज एवढं मोठी रक्कम उभं करू शकतो, 50-55 लाखापेक्षा जास्त, आता किती झालेत, 10 लाख तिथे गेले तर खात्यावरती जवळजवळ 35 लाख आहे. माझ्याकडे कॅश आहे, मी नाही तुम्हाला सांगत आहे ते कॅश, मी माझे पण टाकलेले त्याच्यामध्ये, मी सांगत नाही, टाकत राहतो. पण तुम्हाला माहिती आहे का, जेव्हापासून काम चालू झालं तेव्हापासून कोणाचा 1 रुपया सुद्धा लेट दिला नाही. आणि मी सगळ्या टीमला सांगतो, कोण बिल मागितलं ना मागायच्या अगोदर देऊन टाका, का तरी शिलोय कळलं पाहिजे. एक स्टँडर्ड आहे आपलं, ते स्टँडर्ड आपल्याला मेंटेन करता आलं पाहिजे. का, कारण जेव्हा कुठंतरी आम्ही थांबतो त्याच देवाचं गौरव कमी पावत होतं, लोप पावतं. त्याचं गौरव कशामध्ये, त्याचे आता देवाला कोणी पाहिलंय, आम्हाला बघतील, आमच्याहून समजेल देव कसा पावतो, कसला देव भारी आहे. बरेच लोक म्हणतात ना, तो तेलोरीचा देव श्रीमंत आहे, आता ते भारी घालतात. आहेच माझा देव श्रीमंत आहे माझा देव, आणि मला काही कमी केलेलं नाही, सगळ्या गोष्टी त्यानं दिलेल्या आणि उत्तमातल्या उत्तम दिलेल्या आहेत. म्हणून लक्षात ठेवा, गेल्यावरती त्या 10 लोकांची लिस्ट घरी गेल्यावर पहिलं काम, जसं पत्रिका, मी तर म्हणतो पत्रिकेची लिस्ट काढ, सापडते बरोबर कोण येऊन खाऊन गेलंय, है की नाही. लिस्ट काढा ती आणि त्याला लगेच कॉल करायचं,
तुम्ही चर्चच्या वाढदिवसाला आलता का? 10 पोते द्या ना. आणि असं सगळं होणार आहे, माझा विश्वास आहे. आणि देणाऱ्याला देव भरपूर आशीर्वाद देणार आहे. आज अनेक प्रकारची वरदानं आम्ही पाहिलेली. संतती परमेश्वरानं दिलेलं धन, पोटचं फळ त्याची देणगी, लेकराचा आशीर्वाद. कोणी म्हणतं की आम्ही देवाच्या वचनात दिलं, ते खाऊन पिऊन तृप्त होतील, नवं घर बांधून त्यामध्ये वस्ती करतील, घराचा पण आशीर्वाद आहे. त्याचप्रमाणे आम्ही पाहतो की ज्यावेळेस अब्राम वृद्ध झाला आणि त्याचा मुलगा इसहाक, या इसाकाला पत्नी पाहण्यासाठी त्यानं, तो याजक होता, त्या याजकाला सांगितलं की माझ्याच लोकांकडे जा आणि माझ्याच लोकांमधली असणारी पत्नी माझ्या मुलासाठी बघू द्या. म्हणजे पत्नी हा पण आशीर्वाद आहे, पत्नी हा पण आशीर्वाद आहे. परंतु आज एक वरदान किंवा एक असा आशीर्वाद आम्ही पाहणार आहोत. या सगळ्या आशीर्वादांपेक्षा तो वरचा आशीर्वाद आहे. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, हे सगळे आशीर्वाद जरी तुमच्याकडे असले ना, बरेच लोक म्हणतात ना, एक जोक परवा पाहिला इंस्टाग्रामवरती, ते बघितलं, फोटो वगैरे पोस्ट करत असतो. इन्स्टाला मी सगळं सोशल मीडिया चर्चसाठी वापरतो. त्याच्यामध्ये एक जण येतो पळत देवाला भांडायला सुरुवात करतो. देवा, कसली बायको दिली, ती मला जेवण वेळेवरती देत नाही, माझं ऐकत नाही, दिवस रात्र मला भांडती, हे देवा असली पत्नी तुम्हाला का दिली? आणि देवा लवकर यातनं मला सुटका द्या. त्या मंदिराभोवती गोल गोल फिरायला सुरुवात करतो. दुसरा एक धावत 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 पळत पळत येतो, देवासमोर डोकं आपटून हात तिकडून बोलत असतो. देवा, माझं वय होऊन चाललं, माझ्या बरोबरच्या पोरांना लेकरं झाले, माझं लग्न अजून कसं काय झालं नाही? मला आता जर लग्न करून दिलं नाही, माझं लग्न नाही झालं ना, मग मी तुला सारखा येऊन भांडणार आहे, असं म्हणतो. दुसरा पळतो, देवा धन्यवाद तुम्हाला ही पत्नी दिली. म्हणजे शांती कुठंच नाहीये. लग्न झाले तरी शांती नाही, लेकरू झाले तरी शांती. मग कोणतं वरदान आहे? आणि ते वरदान देव ठराविकच लोकांना देतो बरं का. सगळ्यांना ते वरदान मिळत नाही. ते वरदान म्हणजे आशीर्वाद. तो आशीर्वाद जसं मी पाहतो की देवानं अब्रामाला आशीर्वाद दिला. काय आशीर्वाद दिला? तू माझ्या बरोबर ये. तो सोनं रूप उंट याने संपन्न झाला. संपन्नतेचा आशीर्वाद लक्षात ठेवा. परंतु तरी सुद्धा ज्यास अब्राम ही सगळी संपत्ती त्यानं घेतली आणि असं लिहिलं की त्याच्यानंतर त्याच्या मनामध्ये अस्वस्थता आली. म्हटलं हे सगळं मिळवलंय, पण आता मी देणार कुणाला? तर माझ्या चाकराला. मग संपत्ती मिळाली तरी सुद्धा त्याच्याकडे शांती कुठे? वाचू एक वचन म्हणजे तुम्हाला समजेल. स्तोत्र 29 आणि त्याचं 11 वचन. परमेश्वर असल्या शांतीचं वरदान फक्त देवच देतो. परमेश्वर आपल्या लोकास सामर्थ्य देईल. परमेश्वर आपल्या लोकास शांतीचे वरदान देईल. सगळ्यात मोठं सामर्थ्य किंवा सगळ्यात मोठं वरदान कोणतं असेल तर शांतीचं वरदान. आणि शांतीचं वरदान फक्त देवच देतो बरं का. कुणाला देतो ते पण? कुणा लोकांना? आपल्या लोकांना. बायबल समजायला लागलं. कुणाला देव शांती देतो? आपल्या लोकांना. म्हणजे ज्यांच्याकडे शांती नाही, वो तो उनके है ही नाही. देव त्याच्या लोकांस शांतीचं वरदान देतो. मग माझ्यामध्ये शांतीचं वरदान आहे का ओळखायचं कसं काय? प्रश्न तोच आहे. शांतीचं वरदान आहे काय नेमकं? आणि का या सगळ्या आशीर्वादांमध्ये शांती नावाचा आशीर्वाद जो देवापासून प्राप्त होतो तो आशीर्वाद आम्हाला अत्यावश्यक आहे. स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो, देव त्याच्या लोकांना शांतीचं वरदान. लक्षात घ्या, घर तुमच्याकडे आहे म्हणून उड्या मारू नका. लेकरं तुमच्याकडे आहे म्हणून उड्या मारूच नका. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जाऊ म्हणजे तुम्हाला समजेल. 15 अध्याय 1 ते 3 वचन वाचा. उत्पत्ती 15 अध्याय 1 ते 3 वचन. या गोष्टी घडल्यावर अब्रामास दृष्टांतात परमेश्वराचे वचन प्राप्त झालं. ते असे, अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे,
तुला मोठे प्रतिफळ मिळेल. अब्राम म्हणाला, हे प्रभू परमेश्वरा तू मला काय देणार? मला काय देणार? मी तर निसंतान जाणार. अब्रामाकडे काय नव्हतं, आता तो काय म्हणतो, तू मला काय देणार? काय द्यायचं बाकी ठेवलं? कितवा अध्याय हा? 11व्या अध्यायामध्ये तो निघाला. 12व्या अध्यायामध्ये सोनं, रूप, उंट, गाढव या सगळ्यांनी तो संपन्न झाला. आणि आता देवाला प्रश्न काय करतो? तू मला काय देणार? तू मला काय देणार? आम्ही देवाला म्हणतो, देवा तू मला घर दे. आम्ही म्हणतो, देवा तू नोकरी दे. आम्ही म्हणतो, देवा तू मला दागदागिने दे, सोनं दे, पत्नी दे. सगळं तर अब्रामाला मिळालं. अजून सुद्धा तो विचारतो, तुम्हाला काय देणार? म्हणजे लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील पण तुमच्याकडे शांती नसेल तर लक्षात ठेवा, या सगळ्या गोष्टीची व्हॅल्यू शून्य होती. ती अब्रामाकडे आहे. कोणती गोष्ट होती? त्याच्याकडे सोनं होतं, रूप होतं, गाढव होते, नोकर चाकर होता आणि त्यांची पत्नी पण त्यांच्याकडे होती. पण तरी त्याच्याकडे शांती नव्हती. शांती तुटली. ज्या अर्थी आता देव त्याच्याशी वरदानाची भाषा बोलत आहे, आशीर्वादाची भाषा बोलत आहे. आशीर्वादाची भाषा बोलत असताना प्रभू त्याला म्हणतो, तू घेऊ नकोस. मग देव स्वतः त्याच्याशी बोलत असताना त्याच्यामध्ये ही भीती आली कुठून? कोणती भीती त्याच्यामध्ये होते? काय असं कारण होतं? वाचा लक्षात. या गोष्टी घडल्यावर, या गोष्टी म्हणजे सगळं काही त्याला मिळाल्यावरती बरं का, सगळं 11 पासून 15 पर्यंतचा जो अध्याय त्या सगळा वाचल्यावर तुम्हाला कळेल काय काय त्याला मिळालं होतं. सगळ्या गोष्टी घडल्यावर अब्रामास दृष्टांतात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. परमेश्वराचं वचन प्राप्त झालं. ते असं अब्रामा घेऊ नको. मी तुझी ढाल आहे. मी तुझी ढाल आहे. तुला मोठे प्रतिफळ मिळेल. तुला मोठं प्रतिफळ मिळेल. अब्राम म्हणाला, हे प्रभू परमेश्वरा तू मला काय देणार? मी तर निसंतान जाणार आणि दिमिश्की एलिएझर माझ्या घराचा मालक होणार. आता जर तुम्ही बघितलं, हल्ली लोक कुत्र्याच्या नावावर प्रॉपर्टी करून जाते. तो आता कुत्र्याचं आयुष्य किती? 10 वर्ष 15 वर्ष. आणि ते लोक त्याला एवढं सांभाळतात. आता अब्रामाच्या बाबतीमध्ये एवढी सगळी प्रॉपर्टी असताना सुद्धा त्याला भीती काय वाटते? एवढ्या विश्वासानं काम केलेला त्याचा चाकर जो त्याच्या बरोबर विश्वासानं चालत होता, पण तो म्हणतो संपत्ती मी त्याला देऊन टाकणार आहे. म्हणजे संपत्ती तुमची शांती नसतीच, उलट संपत्तीनी शांती जास्त बिघडती. त्याला प्रॉब्लेम तो झाला. प्रॉपर्टी नसती तर त्याला टेन्शनच नसतं आलं ना. कुणाला आता काय द्यायचं काय प्रश्नच नसताना त्याच्याकडे प्रॉपर्टी आली, त्याची शांती हरवून गेली. बरं प्रॉपर्टी दिली कोणी? देवानच दिली. आणि देव त्याच्याकडं आशीर्वादाच्या गोष्टी बोलत आहे. परमेश्वर त्याला बोलत आहे की तू घेऊ नकोस. पण अब्राम अस्वस्थ झाला. का? कारण त्याच्याकडे शांती नाही. ऐका बरं का, मी शांतीविषयी तुम्हाला बोलत आहे. जी परमेश्वर शांती देतो त्याच्याविषयी बोलत आहे. मी तुम्हाला जगाच्या शांतीविषयी बोलत नाही. परमेश्वराची शांती आणि जगाची शांती या 2 भिन्न प्रकारच्या गोष्टी, त्या मी तुम्हाला समजावून सांगणार. शांतीचं वरदान किती महत्वाचं आहे. इकडं तो मुलासंबंधानं बोलत आहे. मी संतान जाणार आहे म्हणजे त्याची शांती कशावर अवलंबून आहे? ते म्हटलं ठीक आहे, शांतीच पाहिजे ना तुला, देतो तुला मुलगा. त्याला दिला त्यांनी. 1 सोडून 2, एकावर 1 फ्री. इसाक आणि इस्माईल आणि इसाक दोघं आल्यावर घरातली शांती तुटली. बायको भांडायला लागली. बरं, इस्माईल जन्माला आणणारी कोण होती? सारा. माझ्यापासून होणार नाही, हिच्यापासून मुलगा होऊ द्या. आणि तिच्यापासून मुलगा झाला, तो वाढायला लागला. बरोबर. आता इस्माईल इसाक दोघं घरामध्ये वाढत आहे आणि घरामध्ये वाढत असताना हिची शांती तुटली. इकडे अब्रामाची पण शांती तुटली. अब्रामाला देव बोलला, सारा जे सांगते ते म्हणजे घरात शांती टिकायचं तर कोणाचं ऐकायचं? आणि बोललं कोण? बोला की आता सगळ्यांची तोंड बंद. कोण बोललं? मग बरेच पुरुष मंडळी तर काय करू पाळक साहेब, काय नको बायकोचा ऐक, माझं नको ऐकू बघायचा. शांती जरी त्याची पत्नी त्याच्याकडे 2 लेकरं आहेत, पण तरी त्याच्याकडे शांती नाही. म्हणजे लेकरं आले तरी त्याच्याकडे शांती नाही ना, त्याची शांती तुटलेली आहे. म्हणून शास्त्र काय सांगतं की परमेश्वर देतो ते शांतीचं वरदान.
तुम्हाला तुमची पत्नी लेकरं देतात ती शांतीचं वरदान नाही. दुसऱ्या भाषेमध्ये अजून मी तुम्हाला असं म्हणेल, तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला जो मुलगा किंवा मुलगी लग्न करण्यासाठी पाहून दिलं ते पण तुमची शांती नाहीये, असं बायबल सांगतं बरं का. सारेनं अब्रामाची शांती घालवली. आम्ही पाहतो की दोन्ही लेकरांनी अब्रामाची शांती घालवली. आणि आता येशू काय म्हणत आहे, देव काय स्वतः म्हणत आहे, मी माझ्या लोकांना शांतीचं वरदान देईन. ऐका बरं, ही देवाची शांती जर तुमच्या जीवनामध्ये आली तर फायदा काय? ओळखायचं कसं देवाची शांती माझ्या जीवनामध्ये? शांतीला तुम्ही समजू शकत नाही. हो, मला पण ती समजत नव्हती शांती म्हणजे काय. शांती म्हणजे मला वाटायचं हाताची घडी तोंडावर बोट, हाताची घडी तोंडावर बोट घालाल पण आत चाललेलं आपली गडबड, आतमध्ये जे चाललंय ना ते जगात कोणाला समजत नाही प्रिया, कोणाला समजत नाही. आतमध्ये एक प्रकारचं वादळ चालू असतं, अस्वस्थ असतं. बरं कोणत्या कारणानं अस्वस्थ असतं? माणसाची शांती तुटते ती कशावरून? ती मुलगा मुलीला पाहायला जातो, त्या दोघांनी इतकं पसंत असतं, तो दुसऱ्याला सांगतो की माझी बायको खूप सुंदर आहे. आणि तो दुसऱ्या लग्नाला गेल्यावर त्याला कळतं ह्याची बायको खूप सुंदर आहे. मग त्याला आठवतं हे मागणं मला पण आलं होतं, मी रिजेक्ट केलं, त्यास ती तशी नव्हती आता दिसायला लागली. मग तो कधी कधी मुलगा त्या मुलाला पण रिजेक्ट केलेलं असतं, ज्यास त्याला रिजेक्ट केलेलं असतं त्यास त्याला काम धंदा नसतो. आता तो गव्हर्नमेंटचा मोठा ऑफिसर झाला, हे मागणं मला पण आलं होतं. मग एवढ्या वर्षानंतर कशी काय शांती तुटलेली? थोडक्यामध्ये जे तुम्हाला दिसतं ती तुमची शांती नाही. मग शांती म्हणजे नेमकं आहे तरी काय? एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. उपदेशकाचं पुस्तक 10वा अध्याय 4थं वचन, उपदेशक 10:4. फार सुंदर आहे पहा. उपदेशकाचं पुस्तक 10वा अध्याय आणि त्याचं 4थं वचन. तुझ्यावर अधिपतीचा क्रोध झाला तर आपली जागा सोडू नको, आपली जागा सोडू नकोस. कारण शांतीनं मोठमोठी पापकर्मे टळतात. शांती म्हणजे पहिलं वैशिष्ट्य काय असेल? जी प्रभूने दिलेली शांती. मी देवाच्या शांती संबंधाने तुम्हाला बोलत आहे. तुमचं लग्न झालं ही तुमची शांती नाही, तुम्ही घर बांधणं ही तुमची शांती नाही, तुम्हाला चांगला पती मिळाला ही तुमची शांती नाही, तुम्हाला चांगली नोकरी मिळाली ही पण तुमची शांती नाही, तुमचं एज्युकेशन झालं, शिक्षण झालं ही पण तुमची शांती नाही. मग शांती नेमकी काय? जी परमेश्वरापासून प्राप्त झालेली. असं लिहिलं, शांतीनं मोठमोठी पापकर्म टळली जातात. ज्याला देवापासूनची शांती असते ना तो व्यक्ती या शांतीमुळं मोठ्या पापावरती विजय मिळवतो. म्हणून तुम्हाला सांगितलं काय होतं माहिती का? शांती जर माणसाकडे नसेल, शाळेमध्ये गेल्यावर बघा तुम्ही, लहान लेकर असतात ना, त्या लहान लेकरांना तो दुसऱ्याचा पेन खूप आवडलेला असतो. मग ते काय करतात, त्या पेनवरती डल्ला मारतात. त्याला ते कळत पण नाही चोरी आहे म्हणून. याच्या याला किती पण भारी भाजी बनवून दिली ना तरी त्याला दुसऱ्याच्या डब्यातली भाजी खायची सवय असते. त्या डब्यातली भाकर आणि ती भाजी पण तो चोरतो लहानपणी. सगळे ते करून आले बघ इथं बसले. असं कोणीच म्हणू नका पाहायचं मी केलंच नाही. अहो वा, डबा उघडला की गोंधळ होतो, बॅग उघडली की गोंधळ होतं. आणि शास्त्र काय सांगता माहिती का? प्रभूची शांती जी आहे ना, ती प्रभूची शांती एक प्रकारचं समाधान तुमच्यामध्ये निर्माण करतं. ते सांगतं तुझ्याकडे आहे ते सगळ्यात बेस्ट आहे. तू पापच करू शकत नाही, तू पापच करू शकत नाही. दाविदाची शांती ढळली का? त्याच्याकडं असं लिहिलंय, त्याचं लव्ह मॅरेज होतं मिखलसाठी दाविदानं त्या असणाऱ्या शौलाकडे मागणी घातली, त्याच्या मर्जीमध्ये ती होती. मग तरी सुद्धा त्याच्या सैनिकाच्या पत्नीकडे त्याचं चित्त गेलं कसं काय? शास्त्र तर सांगतो तो माझ्या हृदयासारखा. आणि परमेश्वरानं इतका मोठा त्याला विजय दिला. तो शौलानं हजारो बदले, दाविदानं लाखो, इतका मोठा विजय त्याला दिला. पण जेव्हा त्यानं गच्चीवरती गेला आणि गच्चीवरून त्या खिडकीत पाहिलं तर खिडकीमध्ये एक स्त्री अंघोळ करताना त्याला दिसली आणि त्याची शांती तुटली. आणि शास्त्र काय सांगतं? परमेश्वराची जी शांती, या शांतीनं तुमच्याकडे मोठी मोठी पापकर्म टळली जातात. येते का लक्षात तुमच्या? या सैतानानं या दिवसामध्ये जर लोकांना ट्रॅप मध्ये अडकवण्यासाठी कोणती गोष्ट आणि
दाखवली जगामध्ये, तर त्यानं मनुष्याची शांती तोडण्याचा प्रयत्न करत आहे. अन्य ते लोक जे देवाच्या जवळ राहतात आणि प्रभूच्या शांतीच्या द्वारे मोठ्या मोठ्या पापावरती विजय मिळवतात. तुम्ही देवाचे लोक आहात. काही गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर असतील, तुमच्या घरातलं वातावरण असेल, तुमच्या कामाचं ठिकाण असेल, असं लिहिलंय अधिपती समोर. काय शब्द? तुझवर अधिपतीचा क्रोध झाला तर आपली जागा सोडून. कधी कधी तुम्ही जिथं काम करता तिथला बॉस तुम्हाला रागवतो आणि तुमची शांती तुटते. तर रिझाईन देऊन टाकणार आहे. मला असे रोज कमीत कमी 15-20 बॉसने मला फोन करून सांगावं परत या. एवढे तुम्ही बॅरिस्टर. सोडताना तर एका झटक्यात तुमच्या नोकरीला लाथ मारून जातो जग. 150 कोटीचा देश आहे आणि तुमच्यासारखे कितीतरी लोक तिथं पडले. तुम्ही लाथ मध्ये त्यांना किती देतो? 15 करतो. शास्त्र काय सांगता माहिती का? अधिपती समोर तू गेला आणि तो तुला रागा, ती जागा तशीच ठेव. ऐका, जागा सोडू नको. आत्मिक जीवनामध्ये असं घडतं का नाही? कधी कधी प्रभू तुम्हाला तिथं ठेवतो. कोणीतरी अधिपती तुमच्यावरती बॉस असेल आणि तो व्यक्ती तुम्हाला रागवतो. आता इथं शांती तपासावी लागते. इथं काय करावं लागतं? प्रभूची शांती असेल, तुम्ही आपली जागा. मला नाही, लोक खूप बोलले म्हणून म्हटलं चला मी बोचकं बांधतो, तुमचं चर्च तुम्ही चालवा. मग आता मी गेल्यावर हे चर्च चालणारच नाही का? एलिया गेला म्हणून छाती बघून बसले. एलिया गेला, अलिशा आला. येशू म्हटलं मी जातो आणि तुमच्यासाठी कैवारी आत्मा पाठवतो, पवित्र आत्मा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. येशू गेला, येशू नंतर पेत्र, त्याच्यानंतर याकोब, त्याच्यानंतर योहान, त्याच्यानंतर पौल, कितीतरी मोठमोठे सेवक तयार झाले. शांती तुमच्यामध्ये असेल तर लक्षात ठेवा, शांतीनं तुम्ही आपली जागा कधी सोडत नाही. नुसतं या जागेविषयी मी तुम्हाला बोलत. पती पत्नीमध्ये कधी कधी वाद होतात, कुटुंबामध्ये वाद निर्माण होतात. वाद निर्माण झाल्याबरोबर त्यांच्या डोक्यामध्ये कल्पना येते काय? ती म्हणते हा नको, तो म्हणते ही नको. ठरलेलं असतं आता कोर्टातच भेटा, वकील पण तयार आहे, द्या पैसे, वा विभक्त. आणि मग त्याच्यानंतर परत फोन करायचा, मला त्याच्याकडेच नांदायचंय. मग आधीच नांदायचं होतं ना, सगळं गेलं. किती बघता तुम्हाला येत नाही का कॉल तसे? मग कोण जबाबदार आहे याला? प्रभूची शांती प्रतिकूल परिस्थितीमध्ये आहे तसं सोसत. काय असं लिहिलं? हगारेला म्हटला तो सारीच्या हाताखाली सोसत राहा. ऐका, हगारीला इश्माएला सहित घराबाहेर काढल्याबरोबर हगार रडत चाललेली आहे. तिकडे देवाच्या दूतानं तिला दर्शन देऊन सांगितलं असं पडू नको, सारीच्या हाताखाली सोसत राहा. परिणाम काय झाला? इश्माएला देवानं टाकून दिल्यापासून एक महान राष्ट्र त्यानं बनवलं, मोठं राष्ट्र त्यानं बनवलं. शांतीनं मोठी मोठी पाप कर्म टळली जातात. शांती प्रभूपासून असणारी शांती तुमच्याकडे आवश्यक आहे. म्हणून आम्ही पाहतो की जसा या ठिकाणी दाविदाचं उदाहरण पाहताना या दाविदानं त्याची शांती गमावली आणि शांती गमावल्या कारणानं गमावण्याचं कारण काय? त्याला तिसरी पाहिजे होती. अशीच काहीतरी गोष्ट तुमच्याकडे असली, जी गोष्ट तुमची नसती ती गोष्ट तुम्हाला हवी असते. कधी कधी कोणाचं सुंदर घर पाहिलं तरी आपल्या घराची शांती जाते. काही लोकांची चांगली नोकरी पाहिली, त्यांचा बँक बॅलन्स पाहिलं, त्यांची लेकरं पाहिली, त्यांची बुद्धिमत्ता पाहिली, काय शांतीचं निघून जाण्याचं कारण आहे. कधी कधी आमच्या लेकरांची तुलना पण आम्ही बाकीच्या लोकांबरोबर लेकरांबरोबर करतो. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, जर कमी बुद्धिमत्तेचा दावीद राजपदावरती जाऊ शकतो, मग तुमच्या लेकरांच्या बाबतीत देव चांगलं करू शकणार नाही का? का तुमची शांती तुटत आहे? शांतीनं मोठी मोठी पाप कर्म टळली जाईल. कधी कधी प्रभू आम्हाला काही गोष्टी देत नाही याच्यावर पण आमची शांती तुटलेली आहे. बऱ्याच लोकांच्या समस्या
काही स्त्रिया, काही सिस्टर लोक ते सांगतात आम्ही एवढ्या साक्षी ऐकल्या, एवढं सगळं पाहतं की, आणि तुम्ही प्रार्थना केल्यावर एवढ्या लोकांना देवाने लेकरं दिली, आम्हाला प्रभू लेकरं का देत नाही अजून? कधी आम्ही कुठपर्यंत वाट पाहायची? तुम्ही एक शब्द बोलला तिथं देवावरती अविश्वास दाखवला, शांतीने पाप घडलं का नाही? दावीद म्हणतो मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, त्यानं मला नाशाच्या काचेतनं दलदलीच्या चिखलातनं वर काढली, माझी पावलं त्यांनी खडकावरती स्थिर केली. देवापासूनची शांती जी आहे ना, ती देवापासूनची शांती तुमच्याकडे काही असो अथवा नसो, पण एवढं समाधान असतं ना. आणि काय समाधान असतं माहिती का? प्रभू समयात मला देणार आहे, समयात देणार आहे. आणि लक्षात ठेवा, देवाच्या समयाप्रमाणेच घ्या, देवाच्या समयाप्रमाणे घ्या. गडबड गडबड करून म्हणू नका मग काय लेकरू जन्मात गडबड. याच्यासाठी प्रार्थना करा. तेव्हा तरुण होतो, जन्मासाठी प्रार्थना केली, हा मोठा झाला आणि तो आता वाया गेला, आता मी म्हातारा झालो, आता याच्या सुधारण्यासाठी प्रार्थना करू. त्यापेक्षा वाट पाहून परमेश्वराकडनं बेस्ट घ्या, ही प्रभूची शांती. ऐका, आता पत्र्याच्या खोलीत आहे ना, चांगल्या घरामध्ये जाऊन त्यांना आशीर्वाद द्या. माग एक जण इकडं आपल्या चर्चमध्ये आला, एक पाळक आला होता, मग एकदम सुंदर आपला प्रोग्राम चालला होता, सगळं त्यांनी बघितलं. त्यात दुसऱ्या पाळकाला बोलवलं, त्या दुसऱ्या ब्रदरला बोलवलं, पुढच्या वर्षी याच्यापेक्षा मोठं आपण बांधायचं. मी त्याच्याकडे बघितलं ना हसला, कारण त्याच्याकडे जे लोक आहेत ते लिमिटेड लोक आहेत आणि त्याची सेवा पण तेवढी. पण आल्यावर शांती तुटती ना, मिनिस्ट्रीमध्ये असणाऱ्या लोकांची पण शांती तुटते. परिणाम असा झाला की तो एका संकटात अडकला आणि त्याची सगळी मिनिस्ट्री तुटणार होती. त्यास मी मदत केली, त्यांना सांगितलं की यातून तू अशा पद्धतीने बाहेर हो, आणि ते सेटल केलं. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, कोणतीही परिस्थिती तुमच्या मनाची शांती तोडता कामा नये. मोठमोठी पाप कर्म टळली जातात. काही गोष्टी तुम्हाला हव्या हव्याशा वाटत असतील, परंतु ती गोष्ट तुम्हाला पाहिजे असते आणि त्याच्यासाठी तुम्ही परिश्रम करता आणि देवाला तुम्ही दुर्लक्षित करून टाकता ना. मोठं पाप कोणतं आहे? देवाला त्याच्या लोकांना जे लागतं ते देवाला द्यायला आवडतं, आणि जी गोष्ट देवाला वाटत नाही त्याच्या लोकांना द्यायचीच नाही. तुम्ही कशाला गडबड करून मागता? म्हणून म्हणजे शांतीने काय केली जाते, म्हणजे तुम्हाला देवाची इच्छा समजूनच घेत नाही ना. देवाची इच्छा काय नेमकी? एखाद्या ठिकाणामध्ये तुम्ही जॉबसाठी गेला आणि तुम्ही इंटरव्ह्यू दिली, तुमचं सिलेक्शन झालंच नाही, मग कशाला शांती तुटू द्यायची? तीच नोकरी मला पाहिजे. अरे देवाने याच्यापेक्षा भारी ठेवली असेल ना, तू का गडबड करतो? तू का म्हणतो मला तीच नोकरी पाहिजे? बरं ठीक आहे, तुम्ही प्रार्थना केली, देवानं जसं अब्रामाला इस्माईल देऊन टाकला, मग इस्माईलमुळे प्रॉब्लेम तर येणार ना, घरामध्ये शांती तुटणार आहे ना. तर प्रभू तुमच्या जीवनामध्ये देतो ते सगळ्यात बेस्ट असतं, असंच समजायचं, जीवन जगायचं. मला चांगलं मागणं आलं होतं, हाच माझ्या पदरात पडला, आणि याने मला चांगलीच बायको मिळाली, भांडखोर माझ्या गळ्यात पडली. जे तुझ्याकडे आहे ते सगळ्यात भारी आहे. ही शांती बघा, ही कोण? प्रभूच तुम्हाला ती शांती देतो. एक समाधान असतं, जे तुम्ही 10x10च्या खोलीमध्ये असता आणि तुमच्याकडे समाधान असतं की आम्ही राहतो कुठं? मोठ्या राजवाड्यामध्ये राहतो. लक्षात, जिथं तुम्ही आहात त्या घरामध्ये तुमच्याकडे शांती असणं गरजेचं आहे. आणि जर तुमच्याकडे शांती असेल तर तुम्ही मोठ्या पापावरती विजय मिळवता. किती सुंदर आहे. शांतीनं मोठमोठी पाप कर्म वाचा. परत एकदा, तुझवर अधिपतीचा क्रोध झाला तर आपली जागा सोडू नको, आपली जागा सोडू नको, कारण शांतीनं मोठमोठी पापकर्मे टळतात. मोठमोठी पापकर्मे. शांती असेल तर तुमच्याकडनं पाप घडतच नाही. आता ओळखायचं कसं माझ्याकडे शांती आहे? आता पहा, कुणाला चिरडीला आणणं हे पण, रागवणं पण काय? मग मी कोणावरती रागवलो तर याचा अर्थ माझ्याकडे देवाची शांती. मी कुणाचं धुसफूस केलं तर माझ्याकडे देवाची शांती. आम्ही होतो एकदा तर मी अपमान केला ना, बरं घरी जाऊन देवा त्यांचा